हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंगमधील प्रॅक्टिस सेट 4.3 मधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. आता आपल्याला कंपनी ए आणि कंपनी बी दिलेले आहे आणि या दोन्ही कंपनीचे जे शेअर्स असणार आहेत त्यांची फेस व्हॅल्यू काय आहे, सेम आहे, इक्वल आहे. कंपनी एचा आपल्याला डिव्हिडंड दिलेला आहे 16% आहे आणि मार्केट व्हॅल्यू ₹80 आहे. कंपनी बीचा जो डिव्हिडंड आहे तो किती आहे, 20% आहे आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹120 आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती प्रॉफिटेबल असणार आहे. आता जी कंपनी आपल्याला रेट ऑफ रिटर्न जास्त देईल त्या कंपनीमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर ती काय असणार आहे, प्रॉफिटेबल असणार आहे. मग आपण काय करू, या दोन्ही कंपनीचा रेट ऑफ रिटर्न काढून घेऊ. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, दोन्ही कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू काय आहे, सेम आहे. मग आपण काय करू, फेस व्हॅल्यू एक्स कन्सिडर करू आणि आपण दोन्ही कंपनीचा रेट ऑफ रिटर्न काढून घेऊ. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. लेट द फेस व्हॅल्यू ऑफ each share be ₹X. फेस व्हॅल्यू आपण दोन्ही कंपनीच्या शेअरची एक्स कन्सिडर केली. आता आपण फॉर कंपनी ए रेट ऑफ रिटर्न काढून घेऊ. फॉर कंपनी ए आपल्याला मार्केट व्हॅल्यू किती दिलेलं आहे, ₹80. MV इज इक्वल्स टू ₹80 आणि डिव्हिडंड आपण काढून घेऊ. डिव्हिडंड चा फॉर्म्युला काय आहे, डिव्हिडंड इज इक्वल्स टू रेट ऑफ डिव्हिडंड इंटू फेस व्हॅल्यू. आता रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे, 16% इंटू एफ आपण काय कन्सिडर केलेलं आहे, फेस व्हॅल्यू काय कन्सिडर केलेलं आहे, ₹X. आता 16% म्हणजेच काय, 16/100 इंटू एक्स म्हणजेच किती येईल पहा, 16/100 म्हणजेच 0.16 इंटू एक्स. हा आपल्याला डिव्हिडंड मिळाला फॉर कंपनी एसाठी. आता आपण रेट ऑफ रिटर्न काढू. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आपला, रेट ऑफ रिटर्नचा डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड इन्कम किती मिळाला आपल्याला, 0.16x. सम इन्व्हेस्टेड किती आहे आपली, मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹80. आता आपण येथे काय करायचं आहे, 1 शेअर परचेस केला असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणजेच आपली सम इन्व्हेस्टेड किती असणार आहे, ₹80 असणार आहे इंटू 100. इथे 10 कॅन्सल होईल. इथे 8 1 जार 8 आणि इथे काय येईल, 0.02. 8 2 जार 16 आणि 2 डिजिट्स नंतर काय येईल, पॉईंट येईल. 0.02x इंटू 10 म्हणजेच किती येईल पहा, हा पॉईंट काय होईल, 1 डिजिट राईट साईडला जाईल, 0.2x येईल. 0.02 इंटू 10 केल्यानंतर आपल्याला किती मिळेल, 0.2x मिळेल. आता 0.2x म्हणजेच किती येईल पहा, 2/10x. ते भाग घालू आपण, 2 1 जार 2, 2 5 जार 10 म्हणजेच आपलं आन्सर काय येईल, X/5%. रेट ऑफ रिटर्न किती मिळाला आपल्याला, X/5%. आता फॉर कंपनी बी रेट ऑफ रिटर्न आपण काढून घेऊ. मार्केट व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, ₹120 दिलेली आहे आणि डिव्हिडंडचा रेट किती आहे, 20%. मार्केट व्हॅल्यू ₹120 आणि डिव्हिडंड काढून घेऊ आपण. डिव्हिडंड इज इक्वल्स टू रेट ऑफ डिव्हिडंड इंटू FV. रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे आपला, 20% आहे. 20% इंटू FV आपण किती कन्सिडर केलेलं आहे, फेस व्हॅल्यू ₹X कन्सिडर केलेले आहे. 20% म्हणजेच काय, 20/100 इंटू एक्स म्हणजेच किती येईल पहा, 0.20x. हा काय मिळाला आपल्याला, डिव्हिडंड मिळाला.
आता आपण रेट ऑफ रिटर्न काढून घेऊ. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल्स टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. आता डिव्हिडंड इन्कम किती मिळालं आपल्याला 0.20x 0.20x अपॉन सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड किती केलेले आहे पहा. मार्केट व्हॅल्यू किती आहे आपली ₹120 इंटू 100. येथे 10 कॅन्सल होईल. 2 5 जार 10 2 6 जार 12 0.20 इंटू 5 इथे पहा 0.20 इंटू 5 केलं तर आपल्याला किती मिळेल 1 मिळेल. म्हणजेच 1 इंटू एक्स किती येईल x अपॉन 6. म्हणजेच रेट ऑफ रिटर्न किती मिळाला आपल्याला x अपॉन 6%. आता फॉर कंपनी ए साठी आपल्याला रेट ऑफ रिटर्न किती मिळाला x अपॉन 5% आणि फॉर कंपनी बी साठी आपल्याला रेट ऑफ रिटर्न किती मिळाला x अपॉन 6%. आता या दोन्हीमधला कोणता फ्रॅक्शन मोठा आहे आणि कोणता फ्रॅक्शन लहान आहे तर हे ओळखण्यासाठी पहा आपल्याला काय मिळालं. फॉर कंपनी ए x अपॉन 5% मिळाला रेट ऑफ रिटर्न आणि फॉर कंपनी बी x अपॉन 6 रेट ऑफ रिटर्न मिळाला. आता याच्यातला कोणता रेट ऑफ रिटर्न जास्त असणार आहे. आता इथे न्यूमरेटर काय आहे इक्वल आहे सेम आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिफरंट आहे. जर आपण आता फ्रॅक्शन कंपेअर करताना ज्यावेळेस न्यूमरेटर सेम असतो आणि डिनॉमिनेटर डिफरंट असतो त्यावेळेस ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉलर असेल तो फ्रॅक्शन काय असतो मोठा असतो लार्जर असतो फ्रॅक्शन आणि ज्याचा डिनॉमिनेटर मोठा असतो तो फ्रॅक्शन काय असतो स्मॉलर असतो. ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉलर तो फ्रॅक्शन काय असतो लार्जर आणि ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर असतो मोठा असतो तो फ्रॅक्शन काय असतो स्मॉलर असतो. फॉर एक्झाम्पल पहा आपण 2/2 आणि 2/4 हे दोन फ्रॅक्शन घेतले. आता याच्यामध्ये न्यूमरेटर काय आहे इक्वल आहे 2 आहे आणि डिनॉमिनेटर काय डिफरंट आहे 2 आणि 4 आहे. आता याच्यातला फ्रॅक्शन कोणता आता याच्यातला कोणता फ्रॅक्शन मोठा आहे आणि कोणता फ्रॅक्शन स्मॉलर आहे पहा. इथे भाग घालवल्यानंतर काय येईल 1 म्हणजेच इथे आपल्याला काय मिळेल आन्सर 1 मिळेल 1/1 म्हणजे इथे 2 1 जार 2 2 2 जार 4 म्हणजेच आपल्याला काय मिळालं 1/2. मग 1 हा काय आहे हाफपेक्षा ग्रेटर आहे. 1 हा हाफपेक्षा ग्रेटर आहे म्हणजे ज्याचा डिनॉमिनेटर आता इथे डिनॉमिनेटर किती होता 2 आणि इथे डिनॉमिनेटर किती होता 4 म्हणजे ज्याचा डिनॉमिनेटर स्मॉलर तो फ्रॅक्शन काय असणार आहे मोठा असणार आहे आणि ज्याचा डिनॉमिनेटर मोठा असेल तो फ्रॅक्शन काय असणार आहे स्मॉलर असणार आहे. म्हणजेच आता x/5 आणि x/6 मध्ये x/5 काय असणार आहे मोठा फ्रॅक्शन असणार आहे आणि x/6 स्मॉलर असणार आहे. म्हणजेच यापैकी जर आपण कंपनी ए मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ते आपल्याला काय असणार आहे प्रॉफिटेबल असणार आहे कारण यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे जास्त रिटर्न मिळणार आहे कंपनी ए मध्ये. आन्सर लिहू आपण. हे इक्वेशन नंबर 1 आहे आणि हे इक्वेशन नंबर 2 आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 या दोन्ही इक्वेशनवरून आपण लिहू फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी ए इज मोर. कंपनी एचा रेट ऑफ रिटर्न काय आहे जास्त आहे x/5% आहे. देअरफॉर इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. कंपनी ए मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे मोर प्रॉफिटेबल असणार आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.